आणि ही थेट दृश्य आपण बघतोय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पार्थिव आता वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आलेलं आहे आणि शेकडोच्या संख्येनं पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांना निरोप देण्यासाठी इथं शिवप्रेमी लोटलेले आहेत, आप्तस्वकीय आहेत। ही दृश्य आपण बघतोय पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत आता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरती काही वेळात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील। छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व, पराक्रम, शौर्य, रयतेवरचं निस्सीम प्रेम हे ज्यांनी जनमानसापर्यंत पोहोचवलं ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आता आपल्यात नाहीत। आज पहाटे 5:07 त्यांची प्राणज्योत मालवली आणि आता त्यांच्यावरती आपण बघतोय काही वेळातच अंत्यसंस्काराला सुरुवात होते। शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील। वैकुंठ स्मशानभूमीतली दृश्य आपण बघतोय। पाणावलेल्या डोळ्यांनी अखेरचा निरोप द्यायला आता शेकडोच्या संख्येनं शिवप्रेमी हे तिथं लोटलेले आहेत। आपली उभी हयात ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार, विचार, त्यांचा पराक्रम, त्यांचं शौर्य हे घराघरात पोचवलं ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आता या अखेरच्या प्रवासाला निघालेत। कार्तिकी एकादशी याच दिवशी आपण बघतोय त्यांची प्राणज्योत मालवली आणि त्यांना आता निरोप देण्यासाठी आपण बघतोय किती मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी जे आहेत ते आता वैकुंठ स्मशानभूमीत आलेले आहेत। अनेक मान्यवर आहेत, सर्व स्तरातनं त्यांच्यावरती प्रेम करणारी ही सगळी लोक आपण बघतोय पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांना निरोप देण्यासाठी पोहोचलेली आहेत। काही वेळातच शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होतील। एक जिता जागता इतिहास गेला अशीच प्रत्येकाची भावना। छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य अगदी सण, तारीख या सगळ्या सकट त्यांना तोंडपाठ होतं आणि प्रसंग सांगताना वक्तृत्व असं की तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहावा, जिवंत व्हावा। आणि अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांवरती त्यांचं निस्सीम प्रेम होतं आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ते केवळ लिहायचे नाहीत, केवळ बोलायचे नाहीत, तर खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज ते जगले असे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा अखेरचा प्रवास आपण बघतोय। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत शेकडोच्या संख्येनं शिवप्रेमी आता जमलेले आहेत। पाणावल्या डोळ्यांनी अखेरचं दर्शन घेतलं जातंय, अखेरचा निरोप दिला जातोय। राजा शिवछत्रपती हे शिवचरित्र लिहिण्यासाठी देखील अपार मेहनत ही शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी घेतली। ते सगळे संदर्भ गोळा करणं, इतिहासकारांशी बोलणं, त्या गड किल्ल्यांवरती जाऊन आता हयात असलेल्या काही पूर्वजांशी त्याविषयी बोलणं, ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी, नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचं दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे। एक वारसाच त्यांनी खरं तर पुढच्या पिढीला दिलेला आहे। सर्व स्तरातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येते। प्रत्येक पिढीतला त्यांचा चाहता वर्ग आहे, कारण इतिहास समजलाय तो त्यांच्यामुळे, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिलेल्या आहेत। शासकीय इतमामात सध्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत आणि अखेरचा निरोप देण्यासाठी कशा प्रकारे मोठ्या स्वरूपात जनसमुदाय लोटलेला आहे त्याची ही दोन दृश्य आपण पाहतोय। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पहाटेच्या सुमारास निधन झालं। पहाटे 5:07 त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गेल्या 3 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते आणि आज मात्र त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे।
इतिहास घडवायचा असेल तर इतिहास वाचणं आणि अभ्यासणं हे अत्यंत गरजेचं असतं, याची खात्री असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि म्हणूनच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्वलंत उभा केला आणि तो म्हणजे राजा शिवछत्रपती या शिवचरित्ररत्न आणि त्याचबरोबर जाणता राजा हे एकमेव असं महानाट्य ज्यात हत्ती होते, घोडे होते, शेकडोच्या संख्येनं मावळे होते आणि अर्थात हे महानाट्य त्यांनी देश विदेशात सादर केलं। हे केवळ एक महानाट्य नाही तर हा ज्वलंत इतिहास होता जो त्यांनी जनमानसापर्यंत पोहोचवला आणि अर्थात तरुणांपर्यंत पोहोचवला। तरुणांच्या धमन्यांमधनं शिवबा नावाचं हे रक्त व्हावं यासाठी हे सगळे प्रयास त्यांनी केले। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केवळ लिहिणं बोलणं नाही तर शिवछत्रपती जगले तो हा माणूस म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। योगेश, मोठा जनसमुदाय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, काय सांगाल? वृषाली, आताच बाबासाहेब पुरंदरे यांचा पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत पोहोचलेला आहे। त्यांच्या निवासस्थानापासून पुरंदर वाड्यापासून तर वैकुंठ स्मशानभूमीपर्यंत ही यात्रा आली, अंत्ययात्रा आलेली आहे। आता या ठिकाणी थोड्याच वेळात शासकीय इतमामात बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरती अंतिम संस्कार पार पडणार आहेत आणि काही वेळ त्यांचा जो इतर धार्मिक विधी पार पडून त्यानंतर शासकीय इतमामात अंतिम संस्कार। नक्कीच योगेश, थोडंसं तुम्हाला थांबवलं, हे दृश्य आपण आधी प्रेक्षकांना दाखवूया। आणि पुन्हा एकदा जाऊयात, योगेश माझा सहकारी तिथे आता हजर आहे। योगेश, तुमची देखील अनेकदा योगेश भेट झालेली असेल शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी आणि आपण ही दृश्य आपण आधी प्रेक्षकांना दाखवूया कशा प्रकारे शोकाकुल हा सगळा आप्त परिवार आहे। त्याचबरोबर शेकडोच्या संख्येनं शिवप्रेमी पाणावलेल्या डोळ्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी तिथं पोहोचलेले आहेत। बाबासाहेब पुरंदरे यांनी अक्षरशः इतिहासाचं वेड सर्वांच्या डोक्यात पेरलं आणि त्यांच्याच प्रेरणेने असंख्य शिवप्रेमी असतील आणि गडप्रेमी देखील निर्माण झाले। ऐतिहासिक वस्तू असतील, वास्तू असतील, कागदपत्र असतील, यांच्याकडे इतिहासाचे आपण साक्षीदार आहोत म्हणून पाहण्याची दृष्टी बाबासाहेब पुरंदरेंनी दिली। छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रेम करणारे अनेक आहेत, पण ते शौर्य या देशात आणि विदेशात घराघरात पोहोचवण्याचं, मनामनात पोहोचवण्याचं काम हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केलं। छत्रपती शिवरायांचे चरित्र महाराष्ट्राच्या घराघरातच नाही तर तरुणांच्या धमन्यांमध्ये पोहोचवण्याचं एक मोठं कार्य त्यांच्या हातनं झालेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं। एक वेगळंच आणि कणखर असं हे व्यक्तिमत्व होतं। इतिहासाविषयी अभिमान तर होताच, त्याचप्रमाणे संशोधक वृत्ती, संयम, चिकाटी आणि एक प्रकारचा भारावलेपणा, खरं तर वेडेपणा आपण म्हणू शकतो, कारण उत्कृष्ट अशी स्मरणशक्ती इत्यादी गुणांचा समुच्चय म्हणजे बाबासाहेब पुरंदरे। अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी 2 ओळी लिहायच्या, त्यासाठी महाराजांचं वेडच हवं आणि तितकी निस्सीम भक्ती आणि प्रेम छत्रपती शिवाजी महाराजांवरती हवं आणि अर्थात हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे अगदी कणाकणात, त्यांच्या नसानसात रक्ताच्या प्रत्येक थेंबात भरलेलं होतं आणि म्हणूनच राजा शिवछत्रपती सारखा हे मोठा ग्रंथ जो आहे तो त्यांच्या हातून झाला। प्रखर अशी बुद्धिमत्ता त्यांची होती, तर विश्लेषण क्षमता देखील त्यांच्याकडे होती। एवढंच नाही तर प्रेरणादायी इतिहासाची अभिव्यक्ती करण्यासाठीची विलक्षण अशी लेखन प्रतिभा व वक्तृत्वता हे गुणविशेष देखील त्यांच्या व्यक्तिमत्वात नेहमीच दिसायचे। बळवंत मोरेश्वर पुरंदरे असं खरं त्यांचं नाव, मात्र बाबासाहेब पुरंदरे या नावानं सगळं जग त्यांना ओळखतं। मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि उत्कृष्ट असे वक्ते, अनेक खरे तर कांगोर आहेत, या सगळ्यांना अनेक पैलू आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाला। सुरुवातीच्या काळात बाबासाहेब पुरंदरे पुण्यातच स्थायिक झाले आणि भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेत त्यांनी कामही केलं। इतिहास संशोधक खरे हे बाबासाहेबांचे खरे गुरु आणि त्यानंतर ते भेटल्यानंतरच इतिहासकार म्हणून त्यांचा खरा प्रवास जो आहे तो सुरू झाला। त्यांचं लेखन आणि ते लेखन वाचायला मिळणं ही खरं तर मोठी पर्वणीच आहे असं म्हणायला लागेल। अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली, त्यामध्ये आग्रा, कलावंतिणींचा सज्जा, जाणता राजा, पन्हाळगड,
पुरंदर, पुरंदरच्या बुरुजावरून, पुरंदराच्या सरकारवाडा अशा अनेक महत्त्वाच्या पुस्तकांचा उल्लेख नक्कीच करावा लागेल. आणि ही दृश्य आपण बघतोय पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीतली ही थेट दृश्य आहेत, जिथे आता काही वेळातच शासकीय इतमामात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरती अंतिम संस्कार पार पडतील. योगेश माझा सहकारी तिथे आता हजर आहे. योगेश, पुण्याचे आत तुम्ही देखील अनेकदा बाबासाहेब पुरंदरे यांना भेटलेला असाल, त्यांचा सहवास लाभलेला असेल. चालता बोलता इतिहासच म्हणायचे शिवशाहीर पुरंदरे यांना सगळेजण, कारण त्या सगळ्या आठवणी आणि अर्थात ते प्रसंग सांगताना प्रत्येक घटना अशी जिवंत समोर उभी राहायची असं ऐकलंय, काय सांगा? वैभव, ज्यावेळी बाबासाहेब पुरंदरेंना आम्ही भेटायचो त्यावेळी बाबासाहेब पुरंदरे हे पुन्हा आपल्याला इतिहासात घेऊन जायचे. कारण वेगवेगळे दाखले असू दे किंवा उदाहरणं असू दे, बाबासाहेबांकडे प्रत्येक गोष्टीला उदाहरणं होते. प्रत्येक इतिहासाच्या दाखले अनेक बाबासाहेब पुरंदरे पत्रकार असू दे किंवा इतर जी लोक त्यांना भेटायची त्यांना ते बोलून दाखवायचे. त्यामुळे बाबासाहेब पुरंदरे हे चालता बोलता इतिहासच असंच म्हणता येईल. कारण त्या पद्धतीने बाबासाहेबांची व्याख्यानं असू दे किंवा त्यांचं लिखाण साहित्य असू दे, त्या साहित्यामधून बाबासाहेब पुरंदरेंचा एक वेगळा प्रभाव आपल्याला पाहायला मिळायचा. शिवचरित्र ज्या पद्धतीने त्यांनी राजा शिवछत्रपती शिवचरित्र त्यांनी लिहिलं त्याचंही त्या पद्धतीने लोकांपर्यंत घराघरापर्यंत त्यांनी पोहोचवलेलं आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांची एक वेगळी छाप तरुणांवरती पाडलेली आहे. आणि त्यामुळे आज ज्यावेळी बाबासाहेबांचं निधनाची बातमी या शिवप्रेमींपर्यंत पोहोचते त्यावेळी खरंच दुःख सगळ्यांना झालेलं आहे. भावपूर्ण सगळं वातावरण सगळीकडे आपल्याला पाहायला मिळते. जी लोक त्यांना भेटायला यायची, जे अंतिम दर्शनासाठी आत्ता या ठिकाणी पोहोचली, काही लोकांना भावना खरं तर आवरल्या जात नाहीत. मात्र बाबासाहेबांनी कांताराजा या महानाट्याच्या माध्यमातून राज्यातल्या कानाकोपऱ्यात बाबासाहेब पुरंदरे हे पोहोचले होते. आणि त्यामुळे या नाट्यातली जी कलाकार आहेत किंवा हे नाटक ज्या लोकांनी बघितलेलं आहे ते लोक या ठिकाणी येऊन आज बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत होते. आणि आता बाबासाहेबांचं पार्थिव हे या ठिकाणी वैकुंठ स्मशानभूमीमध्ये पोहोचलेलं आहे. आणि थोड्याच वेळात शासकीय इतमामात बाबासाहेबांची योगेश ही थेट दृश्य देखील आपण प्रेक्षकांना दाखवतो. आणि काही वेळापूर्वीच शिवेंद्र राजे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे, ती एकदा ऐकूयात. वेळात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरती अंतिम संस्कार पार पडणार आहेत. मात्र ज्योतीने तेजाची आरती असंच आयुष्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जगले असं म्हणावं लागेल. कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कधी न लोप पावणारं असं तेज. आणि याच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी, त्यांच्या दैदिप्यमान इतिहासाविषयी, शौर्याविषयी आणि त्यांनी सोसलेल्या कष्टाविषयी, रयतेवरच्या प्रेमाविषयी, छत्रपतींविषयी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक बारकावे, सगळे पैलू हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी उलगडून दाखवले. आणि ते जनमानसापर्यंत अगदी साध्या सोप्या शब्दात सांगितले. हे त्यांचं वैशिष्ट्य. आणि असा हा तपस्वी, असा हा योगी आज आपल्यातनं गेलाय. थोड्याच वेळात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आणि जो तो बाबासाहेबांचं एक शेवटचं दर्शन आपल्याला घडावं यासाठी प्रयत्नशील असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. जो तो आपापल्या परीने श्रद्धांजली त्यांना वाहण्याचा प्रयत्न करतो. अनेक मान्यवर सध्या त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेले आहेत. अनेक राजकीय नेते देखील या ठिकाणी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेत. काय त्यांनी आपल्या नेमक्या भावना व्यक्त केल्या ऐकूया. आणि थेट जवळच्या प्रदीप कापसे माझा सहकारी देखील तिथे आता हजर आहे. प्रदीप, काही वेळातच शासकीय इतमामात आता बाबासाहेब पुरंदरे यांना अखेरचा निरोप दिला जाईल, काय सांगा? नक्कीच खरं तर लागलेली आहे. कारण सकाळपासून कार्यकर्ते जे आहेत पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गर्दी करते. आणि तुझ्याकडे येणार आहोत. मात्र ही थेट दृश्य आपण दाखवतोय. वैकुंठ स्मशानभूमी पुण्यात ही दृश्य आहेत. आणि आता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी साश्रू नयनांनी इथं शेकडोच्या संख्येनं शिवप्रेमी पोहोचलेले आहेत. त्यांच्या निवासस्थानी देखील अनेकांनी गर्दी केली होती. 8:30-8:30च्या सुमारास त्यांचं पार्थिव जे आहे ते त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलं होतं. परंतु त्यानंतर आता वैकुंठ स्मशानभूमीत हे पार्थिव आणलं गेलेलं आहे. आणि आता कोणत्याही क्षणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
शासकीय इतमामात हे अंत्यसंस्कार त्यांच्यावर केले जाणार आहेत आणि कशा प्रकारे एक शेवटचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या ठिकाणी लोटल्याचं पाहायला मिळतोय। अनेक शिवप्रेमी असतील, पुणेकर असतील, सामान्य नागरिक असतील, त्याचप्रमाणे अनेक राजकीय, कला, सर्वच क्षेत्रातून अनेक दिग्गज या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। पाणवलेल्या डोळ्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना निरोप देण्यासाठी आपण बघतोय वैकुंठ स्मशानभूमीत शेकडोच्या संख्येनं शिवप्रेमी पोचलेले आहेत। काही वेळातच शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होतील। छत्रपती शिवाजी महाराजांवरती निस्सीम प्रेम करणारा त्यांचा भक्त काही वेळात पंचत्वात विलीन होईल। बाबासाहेब पुरंदरे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक मान्यवर हे देखील आता वैकुंठ स्मशानभूमीत पोहोचलेले आहेत। पुण्याचे महापौर आहेत, तसंच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आहेत, नीलमताई गोरे आहेत, सुप्रिया सुळे पोहोचलेले आहेत। त्या प्रत्येकाचा बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी स्नेह होता, अनेकांचे अगदी घरचे संबंध होते। गेली अनेक वर्ष शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी घट्ट असं एक नातं निर्माण झालं होतं आणि म्हणूनच त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी ते पोहोचलेत। तर सासुरी नानांनी आपण बघतोय बाबासाहेब पुरंदरे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी ही सगळी गर्दी, ही सगळी शिवप्रेमींची गर्दी तिथं जमलेली आहे। प्रत्येक जण आपल्या भावना व्यक्त करतोय, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा देतोय। यापैकी अनेक जण असे आहेत जे वर्षानुवर्ष बाबासाहेब पुरंदरे यांना ओळखतायत, त्यांची भेट झालेली आहे। तर कित्येक जण असे देखील आहेत जे कधीच भेटलेले नसतील, मात्र राजा शिवछत्रपती या महान ग्रंथाच्या माध्यमातून असेल, जाणता राजा या महानाट्याच्या माध्यमातून असेल, किंवा इतर लिखाण जे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केलं, अनेक व्याख्यानं त्यांनी केलेली आहेत छत्रपती शिवाजी महाराजांवरती, त्यांच्या शौर्याविषयीची, त्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत। आणि म्हणूनच त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हे सगळे वैकुंठ स्मशानभूमीत आलेले आहेत। इतकंच नाही तर हे थेट प्रक्षेपण आम्ही दाखवतोय, जेणेकरून असे अनेक जण असतील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच नाही तर जगभरात जे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मानणारे आहेत, त्यांच्यावरती प्रेम करणारे आहेत। पण शेवटी धागा आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमावरचा। तर आपण बघतो मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि काही दिवसांपूर्वीच त्यांचा वाढदिवस जेव्हा साजरा झाला तेव्हा देखील अनेक मान्यवर त्यासाठी पोचले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे VCच्या द्वारे जोडले तेव्हा गेले होते आणि त्यांनी देखील आपल्या भावना या व्यक्त केलेल्या होत्या। आशा भोसले तेव्हा होत्या, राज ठाकरे तेव्हा होते आणि हे दृश्य मात्र आपण बघतोय बाबासाहेब पुरंदरे यांना अखेरचा निरोप दिला जातोय।
दृश्य आपण बघतोय, थेट दृश्य आहेत. आता अंत्यसंस्काराला काही क्षणात सुरुवात होते. पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीतली ही थेट दृश्य आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी साश्रू नयनांनी इथं शेकडोच्या संख्येनं शिवप्रेमी जमलेले आहेत. आणि आता काही वेळातच शासकीय इतमामात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरती अंत्यसंस्कार होतील. आपलं संपूर्ण आयुष्य ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रेम केलं आणि त्यांच्या प्रेमाखातर छत्रपती शिवाजी महाराजांची महती त्यांचं शौर्य हे जनमानसापर्यंत पोहोचवलं, हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे शिवछत्रपतींच्या चरणी लीन झालेत आणि त्यांच्यावरती आता अंत्यसंस्कार सुरू आहे. ही थेट दृश्य आपण बघतोय. शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार पार पडत आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शेकडोच्या संख्येनं शिवप्रेमी हे वैकुंठ स्मशानभूमीत जमलेले आहेत. छत्रपती शिवरायांचं चरित्र महाराष्ट्राच्या घराघरात नाही तर तरुणांच्या धमन्यांमध्ये पोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी. इतिहास निर्माण करायचा असेल तर आधी इतिहास शिकावा लागतो, अभ्यासावा लागतो, याची पुरेपूर जाण असणारे बाबासाहेब पुरंदरे. आणि म्हणूनच त्यांच्या हातनं देवानंच राजा शिवछत्रपती या महान ग्रंथाची निर्मिती करून घेतली, जेणेकरून येणाऱ्या कित्येक पिढ्यांना आपला राजा नेमका कसा होता, शिवछत्रपती कसे होते, त्यांनी उपसलेले कष्ट, स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत आणि तेव्हा रयतेवरती त्यांनी केलेलं निस्सीम प्रेम, हे सगळं काही या राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या माध्यमातून जनमानसापर्यंत पोचत राहील आणि पिढ्या घडवत राहील. अतिशय उत्कृष्ट असे वक्ते असलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे एक एक घटना जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेची सांगायचे तेव्हा अंगावरती काटा उभा राहायचा. तो प्रसंग जसाच्या तसा समोर उभा राहायचा. आणि दृश्य आपण बघतोय, लाईव्ह दृश्य आहेत शासकीय इतमामात. आता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जात आहेत. शेकडोच्या संख्येनं साश्रू नयनांनी तिथं शिवप्रेमी पोचले आहेत, अनेक मान्यवर पोचलेले आहेत. ही थेट लाईव्ह दृश्य आहेत वैकुंठ स्मशानभूमीमधली. निलमताई गोरे तिथं पोचलेले आहेत. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आहेत. सुप्रिया सुळे तिथं पोचलेल्या आहेत. उदयनराजे भोसले तिथं पोचलेत. आणि या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत आपण बघतोय साश्रू नयनांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना अखेरचा निरोप दिला जातोय. आज पहाटे 5:07 त्यांची प्राणज्योत मालवली आणि आता काही क्षणात त्यांच्यावरती अंत्यसंस्काराला सुरुवात होते. शासकीय इतमामात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरती अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज समजावेत, कळावेत, मनात रुजावेत यासाठी आयुष्यभर ज्यांनी धडपड केली ते म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. आणि त्यांना आता निरोप देण्यासाठी शेकडोच्या संख्येनं शिवप्रेमी वैकुंठ स्मशानभूमीत जमलेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सगळे आप्तस्वकीय इथं उपस्थित आहेत. पाणावल्या डोळ्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना निरोप दिला जातोय. राजा शिवछत्रपती या ग्रंथाच्या मार्फत घराघरात पोचले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. तसंच जाणता राजा हे महानाट्य त्यांनी उभारलं, जेणेकरून छत्रपती शिवरायांचा प्रताप, छत्रपती शिवरायांचे कष्ट, छत्रपती शिवरायांचे विचार हे जनमानसापर्यंत कसे पोचतील, सोप्या साध्या शब्दात छत्रपती शिवाजी महाराज जनमानसाला कसे कळतील यासाठी अविरत जे झटले
ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत. अगदी काही क्षणात ही दृश्य आपण लाईव्ह बघतोय. शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जात आहेत. थोडे असले काहीच भेटत नाही. शासकीय होणार असल्याने कृपया सर्वांनी शांतता पाळावी. की ज्या मान्यवरांची नावं इथे घेईल त्यांना कृपया विनंती आहे की त्यांनी शोकचक्र पुष्पचक्र अर्पण करायचं आहे. थोडीशी जागा मोकळी करावी पुष्पचक्रासाठी. मुरलीधररावजी मोहोळ यांना मी विनंती करतो की त्यांनी पुष्पचक्र अर्पण करावं. यानंतर माननीय खासदार श्री गिरीशजी बापट साहेब यांना विनंती आहे की त्यांना पुष्पचक्र अर्पण करावं. माननीय श्री गिरीशजी बापट साहेब यानंतर शासनाचे प्रतिनिधी म्हणून माननीय विभागीय आयुक्त श्री सौरभ राव सर हे पुष्पचक्र अर्पण करतील. कृपया शांतता पाळा. यानंतर माननीय पोलीस आयुक्त महोदय श्री अमिताभ गुप्ता साहेब हे पुष्पचक्र अर्पण करतील. आपण बघतोय मान्यवरांकडून आता पुष्पचक्र अर्पण केलं जात आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी देखील पुष्पचक्र अर्पण केलेलं आहे. महापौरांनी पुष्पचक्र अर्पण केलं. शासकीय इतमामात आपण बघतोय बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जात आहेत. अपर पोलीस आयुक्त श्री राजेंद्र डहाळे साहेब हे पुष्पचक्र अर्पण करतील. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद साहेब यांना विनंती आहे की त्यांनी पुष्पचक्र अर्पण करावे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती उषाताई ढोरे या पुष्पचक्र अर्पण करतील. महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने सहसंचालक आसवले मॅडम यांना विनंती आहे त्यांनी पुष्पचक्र अर्पण करावे. यानंतर शोक सलामीचा रितसर कार्यक्रम होईल. या कार्यक्रमामध्ये बिगुल 2 वेळा वाजवला जातो. कृपया सर्व उपस्थितांनी याची नोंद घ्यावी.
माझे गुणाने कुठे येऊ मी माझ्यावरच बसला का? 1 2 3 4 5 6 7 8 हप. एक दो तीन. एक दो तीन. अंतिम को सलामी लगे सलामी एक दो तीन.
समोर यावं. देशाचा राष्ट्रीय ध्वज प्रथमतः कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येईल. त्यानंतर स्वर्गीय श्रीयुत बाबासाहेब पुरंदरे साहेब यांचं पार्थिव कुटुंबियांना दर्शनासाठी उपलब्ध असेल. आणि उपस्थित सर्व मान्यवरांना नम्र विनंती आहे की कुटुंबियांचं दर्शन झाल्याच्या नंतर आपल्या सर्वांना अंतिम दर्शन घेता येऊ शकेल, परंतु हे घेत असताना कोणत्याही प्रकारे रांगेचं पालन करण्यात यावं. कुठल्याही प्रकारे गडबड गोंधळ करू नये. आपण पद्मश्री, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण शिवशाहीर श्री बाबासाहेब पुरंदरे यांना अंतिम विदाय देण्यासाठी इथं जमलेलो आहोत. कृपया या विषयाचं गांभीर्य आणि या विधीचं पावित्र्य कोणत्याही प्रकारे गडबडीत होणार नाही. आपण कुटुंबियांनी जवळचं दर्शन घेतल्यानंतर इतर मान्यवरांसाठी अंतिम दर्शन घेण्यासाठी व्यवस्था केली जाईल. ही व्यवस्था रांगेच्या स्वरूपात असावी. एका बाजूने दर्शन घेण्यासाठी यावं आणि दुसऱ्या बाजूने दर्शन घेऊन पुढे निघून जावं. कुटुंबियांनी दर्शन घ्यावं. बाकी नागरिकांनी कृपया गर्दी करू नये. लाईनमध्ये दर्शन घ्यावं. सर्वांना विनंती आहे, कृपया गडबड करू नये. सर्वांनी कृपया रांगेमध्ये दर्शन घ्यावं. जसं की मी आता सांगितलं, कोणत्याही प्रकारे कृपया रांगेचं उल्लंघन करू नये. आपल्या सर्वांना मार्गदर्शन केले. कृपया गर्दी करू नये. एकदम येण्याची घाई करू नये. कुटुंबीय दर्शन घेतात त्यानंतर नागरिकांना मार्गदर्शन घेता येईल. सर्वांना विनंती आहे की कृपया गडबड करू नये. की त्यांनी पुष्पचक्र कृपया अर्पण करावं. चांगलं ना भाऊ, 85 कृपया लाईन मध्ये यावं. गर्दी करायची नाही. एका रांगेमध्ये शिस्तीत आपण दर्शन घेणार आहोत. शिस्तीमध्ये यावं. कृपया आपल्या शिस्तीला आणि पावित्र्याला धक्का लागेल असं वर्तन करू नका. सगळ्यांना दर्शन मिळेल. माझी विनंती आहे, उजव्या बाजूने रांगेने यायचं आणि डाव्या बाजूने जायचं आहे. गर्दी करू नका. एका पाठोपाठ एक रांग लागून देऊ आपण. दादा मागे सरकारला सांग. सर्वांना विनंती आहे, कृपया गर्दी करू नये. कृपया आपण मागे सरकावं. गोंधळ होईल असं वर्तन करू नये. सर्वांना पुन्हा पुन्हा नम्र विनंती आहे. आपल्याला जाता येईल, येता येईल एवढ्या रस्त्यामध्ये सुद्धा गर्दी करू नये. कृपया रांगेमध्ये यावं. थोडी शिस्त आवश्यक आहे. कृपया तिकडे या. कृपया पुन्हा पुन्हा विनंती आहे, गर्दी करू नये. गर्दी करू नये. सगळ्यांना विनंती आहे, उजव्या बाजूने यायचं आहे. पुन्हा पुन्हा विनंती आहे, गर्दी करू नये. ज्येष्ठ नागरिक दर्शन घेत आहे. सर्वांना आग्रहाची विनंती आहे, कृपया गोंधळ होईल अशी स्थिती निर्माण करू नये. सगळ्यांना दर्शन व्यवस्थित मिळेल. काळजी घेणे. फोन करतात.
आपण सर्वजण काळजी घ्या. महिला पुरुष सर्वजण या गर्दीत आहेत. काय होतच नाही केले. कृपया सर्वांना विनंती आहे की नाही तुम्ही या महिलांना विनंती आहे इकडे नाही का बाबाकडे आहे. आपण सगळ्यांनी काळजी घेऊया. ते सांग पवित्रला कुठेही धक्का लागेल असं वर्तन आपल्या हातून होणार नाही याची काळजी घ्या. रेकॉर्ड केलंय नंतर पाठवतो. आमच्याकडे महिला देखील आहेत. कृपया विनंती आहे महिला देखील करू नये. दर्शन सर्वांना मिळेल. कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे दादा गर्दी करू नका आणि ढकलू नका. सगळ्यांना दर्शन मिळेल. कृपया शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरती शासकीय इतमामात आता अंत्यसंस्कार केले जात आहेत. आत्ताच त्यांना पोलिसांकडनं मानवंदना दिली गेली आणि काही क्षणातच आपण बघतोय आता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पार्थिव पंचत्वात विलीन होईल. सगळे विधी पार पडलेले आहेत आणि आता नातेवाईकांकडनं अखेरचं दर्शन घेतलं जात आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पहाटे निधन झालं आणि त्यानंतर शोकाकुल परिवार आणि शोकाकुल सगळे शिवप्रेमी आपण बघतोय वैकुंठ स्मशानभूमीत पोहोचले. साश्रू नयनांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना निरोप दिला जातोय. डावीकडची दृश्य आहेत. काही वेळापूर्वीच शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होत आहेत. त्यांना मानवंदना दिली गेली. तर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होत आहेत. आपण बघतो आत्ताच त्यांना पोलिसांनी मानवंदना दिली आणि त्यानंतर त्यांचे आप्त स्वकीय अखेरचं दर्शन घेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं यांच्यावरती निस्सीम प्रेम करणारा हा त्यांचा भक्त आता पंचत्वात विलीन होतोय. शिवचरणी लीन होतोय. त्यांचे आप्तसखी आपण बघतो साश्रू नयनांनी त्यांना निरोप देत आहेत. शासकीय इतमामात बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जात आहेत. आत्ताच पोलिसांनी त्यांना मानवंदना दिली. तर या सगळ्या शोकाकुल प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत. अनेक मान्यवर वैकुंठ स्मशानभूमीत अंतिम दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत. राजकीय मंडळी देखील आहेत. नीलमताई गोरे आहेत. मुरलीधर मोहोळ पुण्याचे महापौर आहेत. सुप्रिया सुळे पोहोचले आहेत. उदयनराजे भोसले यांनी देखील आत्ताच अंतिम दर्शन घेतलं. बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावरती आपण बघतोय शासकीय इतमामात आता अंत्यसंस्कार होत आहेत. आत्ताच त्यांना पोलिसांनी मानवंदना दिली आणि त्यानंतर आता अखेरचं दर्शन हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आप्तस्वकीय घेत आहेत. साश्रू नयनांनी त्यांना निरोप दिला जातोय. उगवत्या भाषाशैलीने छत्रपती शिवरायांचे विचार हे मनामनापर्यंत पोहोचवण्याचं मोठं काम बाबासाहेब पुरंदरे यांनी केलं. बाबासाहेब पुरंदरे म्हणजे एक जिवंत इतिहासच. कारण छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा त्यांच्या आयुष्यातला कुठचाही प्रसंग असेल तो सांगताना उगवती भाषा अशी की तो प्रसंग जणू डोळ्यासमोर उभा राहावा
अगदी 2015 पर्यंत व्याख्यानं बाबासाहेब पुरंदरे यांनी दिलेली आहेत. शिवचरित्र घरोघरी पोहोचावं हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनामधनं आणि परिश्रमांमधनं राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकारला. आतापर्यंत 16 आवृत्त्या या ग्रंथाच्या निघाल्यात आणि 17वी आवृत्ती 31 मार्च 2014 प्रसिद्ध झाली. त्यामुळे 17 जवळजवळ आवृत्त्या निघालेल्या आहेत. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात देखील आलेलं होतं. बाबासाहेब पुरंदरे दानशूर देखील तसेच होते, कारण पुस्तकांच्या विक्रीतून मिळालेले पैसे असोत, व्याख्यानांच्या बिदागीतने मिळालेले लाखो रुपये असोत किंवा महाराष्ट्र भूषण या सन्मानाबरोबर 10 लाख रुपयातले अगदी 10 पैसे त्यांनी ठेवले आणि उरलेले सगळे पैसे आणि त्यात 15 लाख पदरचे घालून त्यांनी ती सगळी रक्कम कॅन्सर हॉस्पिटलला दान केली होती. त्यामुळे अचाट असं हे व्यक्तिमत्व, विविध पैलू, उत्कृष्ट लेखक, उत्कृष्ट वक्ते आणि अर्थात सगळ्यात मोठी ओळख हीच की छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचं दैवत, यांच्यावरती निस्सीम प्रेम करणारा असा त्यांचा खरा मावळा. बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवरती वर्णनात्मक लेखन केलं. ललित कादंबरी लेखन असेल, नाट्यलेखन असेल किंवा जाणता राजा सारखं महानाट्य हे त्यांच्या हातनं घडलं, जे येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल.